बघा 10वीचा बीजगणित चॅप्टर 2 आहे. त्यातला सराव संच 2.1. तर आधीची क्वेश्चन झालेले आहे, 4-5-6 क्वेश्चन राहिलेले आहे आपले. बघा मीडियम मराठी सेमी इंग्लिश क्वेश्चन आहे. 4 नंबर. वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणांची मुळे आहेत का नाही ते ठरवा. डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट इच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन. आता रूट्स मुळे आहे की नाही काय ठरवायचं, हे इक्वेशन आहे आपलं. 1चा वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0. तर इथपर्यंत ही झाली याची डावी बाजू म्हणजे लेफ्ट हँड साईड, आणि ही झाली याची उजवी बाजू म्हणजे राईट हँड साईड. मग डावी बाजू सोडवली, त्याचं मूळ घेऊन जर सोडवली असता उजव्या बाजू एवढं उत्तर आलं, समजून जायचं मूळ आहे रूट आहे, नाहीतर नाही. मग आता पहिले सोल्युशन उकलमध्ये समीकरण लिहून घेऊ. x² + 4x - 5 = 0. पहिले काय घ्यायचं, आपल्याला x = 1, x बरोबर 1 ठेवायचं. मग घेऊ लेफ्ट हँड साईड, मराठीमध्ये लिहिजा डावी बाजू. लिहून घ्या x² अधिक 4x वजा 5. x चा वर्ग, ची किंमत आहे 1, त्याचा वर्ग 4 गुणिले 1, 1च्या ठिकाणी वजा 5. हां, 1चा वर्ग म्हणजे 1 गुणिले 1चा वर्ग म्हणजे 1 गुणिले 1, 1 1 1 अधिक 4 1 4 वजा 5. आधी बेरीज करायची. हां, 4 ने किती झाले 5 वजा 5, 5 मधून 5 गेले किती राहते 0. बरोबर आहे. डावी बाजू सोडवली असता आपल्याला उजव्या बाजू एवढं उत्तर यायला पाहिजे, म्हणजे आपल्या राईट हँड साईड एवढं उत्तर आलं. म्हणजेच LHS = RHS, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू. म्हणजेच x² अधिक 4x वजा 5 बरोबर 0 या समीकरणाचे x बरोबर 1 हे मूळ आहे, किंवा 1 हे मूळ आहे असे टाकू शकता तुम्ही. तेच बघा आता इंग्रजीमध्ये 1 इज द रूट ऑफ x² + 4x - 5 = 0 झालं. मग आता परत डावी बाजू घेतली 9. आता लेफ्ट हँड साईड घेऊ आपण. काय आहे, 1चा वर्ग अधिक 4x वजा 5. आता इथं x बरोबर आपल्याला -1 वजा 1 ठेवायचं. मग आता वजा 1 जर ठेवलं तर वजा 1चा वर्ग अधिक 4 गुणिले वजा 1 हे वजा 5. वजा 1चा वर्ग म्हणजे बघा -1² - 1 × -1 +1. म्हणून इथं 1 4 1 4, परंतु आता एक स्टेप वाढवतोय बघा -4 - 5 वजा आहे. कोण सोडवला तर अधिकच्या ऐवजी तर वजा 4 हे वजा 5. आता बघा हे वजा वजा झाले अधिक, परंतु चिन्ह वजाचं आहे. इथं झाले 5 आणि 4 9 वजाचंच आहे. वजा 9 मधून अधिक 1 केले वजा 8. मग ही आली आपली डावी बाजू. मग डावी बाजू वजा 8 आहे, उजवी बाजू 0 आहे. म्हणजेच लेफ्ट हँड साईड इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड. डाव्या बाजू एवढी उजवी बाजू नाही आहे. याचाच अर्थ वजा 1 हे या वर्गसमीकरणाचे मूळ नाही. -1 इज नॉट रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन असं सेंटेन्स टाकायचा. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल सोल्युशन उकलमध्ये लिहून घेऊ. 2m² वजा 5m बरोबर 0. पहिले m बरोबर 2 घ्यायचं. डावी बाजू लिहून घेऊ. 2m² वजा 5m झालं. mच्या ठिकाणी किती ठेवायचं सांगितले 2. 2 गुणिले 2चा वर्ग वजा 5 गुणिले 2 अधिक 2 गुणिले 2चा वर्ग 4 वजा 5 गुणिले 2. आता यांचाही गुणाकार करू, यांचाही गुणाकार. 8 5 दुनी 10 वजा 10 मधून अधिक 8 गेले वजा 2, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह. हे आली आपली डावी बाजू म्हणजे लेफ्ट हँड साईड. आली का डावी बाजू
म्हणजेच लेफ्ट हँड साईड इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड. म्हणजे डावी बाजू ही उजव्या बाजू एवढी आली नाही सोडवता. म्हणजेच हे m बरोबर 2 हे मूळ नाही, नो रूट, मूळ नाही. वाक्य तुम्ही टाकजा. आता एक वाक्य मी टाकून दिलं. त्याच्यानंतर सिमिलरली तसंच किंवा आता तेच 2m वर्ग वजा 5m बरोबर 0. आता m बरोबर किती घ्यायचं आहे आपल्याला 5/2. डावी बाजू घेतल्याची लेफ्ट हँड साईड 2m² मायनस 5m. आता 2m वर्ग m आहे 5/2 त्याचा वर्ग वजा 5 गुणिला m आहे 5/2. आता इथं लक्ष द्या व्यवस्थित. 2 गुणिला आता 5चा वर्ग दोघांचाही वर्ग होईल. 5चा आणि 2चा. 5चा वर्ग किती होते 25. 2चा वर्ग बेदुनी 4. बघा इथं सांगतो 5/2चा स्क्वेअर म्हणजे 5/2 इंटू 5/2. 5 5 जा 25, 2 2 जा 4, 5 5 25 बेदुनी 4 वजा 5 गुणिला 5/2. आता बघा इथं काय होते भाग जाते. बेदुनी 4. मग काय झाले 25 1 25 भागेला 2. हे 5 5 25/2. मग इथं छेद डिनॉमिनेटर सारखा आहे म्हणून एकदाच लिहायचं. अंशाची बेरीज असली बेरीज करायची, वजाबाकी वजाबाकी. इथं सबट्रॅक्शन आहे, वजाबाकी आहे म्हणून वजाबाकी. तर आपल्याला माहीत आहे 25मधून 0/2 म्हणजे 0. मग ही आपली डावी बाजू किती आली 0. म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. म्हणजे हे रूट आहे, मूळ आहे कोणचं 5/2 5/2. अशा पद्धतीनं आपला हा क्वेश्चन इथं. बघा 5वा प्रश्न आहे. काय दिलं जर x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ असेल तर k ची किंमत काढा. फाइंड kx इज इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन kx² मायनस 10x प्लस 3. आता बघा सोल्युशन उकलमध्ये पहिले इक्वेशन घ्या. काय kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0. पुट x इज इक्वल टू 3. x बरोबर 3 घेऊन ठेवून, कारण आपल्याला ते दिलेलं आहे. मग काय करू आपण ठेवून देऊ. जिथं जिथं x असेल तिथं 3 ठेवा. 3चा वर्ग 10 गुणिला 3 अधिक 3 बरोबर 0. k गुणिला 3चा वर्ग 3² म्हणजे 3 गुणिला 3 3 3 9 वजा यांचा गुणाकार करा 3 3 30 अधिक 3 बरोबर 0. मग केला हे आपण 9 केली. आता वजा 30मधून अधिक 3 गेले, वजा 30मधून अधिक 30 गेले. मोठ्या संख्येचं चिन्ह, कारण हे वजा आहे म्हणून वजा. वजा 27 बरोबर 0. आता हे वजा 27 उजव्या साईडला दिले. हां बघा हे आता इकडून देतो मी. वजा 27 उजव्या साईडला नेले तर वजाचे काय होतील अधिक होतील. हे बघा प्लस झाले. आता केला इथं 9 गुणेला आहे, तिकडे गेल्यानंतर 27ला भागेला म्हणजे 27ला भागेला. मग भाग जाते 9 किती 9 1 9 9 3 27 म्हणजे केची व्हॅल्यू किती आली आपली 3. केची किंमत किती आलेली आहे आपली 3 आलेली आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला केची व्हॅल्यू इथं 3 मिळालेली आहे. द व्हॅल्यू ऑफ के इज 3. केची किंमत 3 आहे. त्यानंतर 6वा क्वेश्चन बघा. 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 7/5 असेल तर केची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करणार. वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन 5m² प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0 इज -7/5. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 यावर एक मूळ काय दिलेलं आहे मूळ आपल्याला वजा 7/5. तेच -7/5 इज अ रूट ऑफ quadratic इक्वेशन
5m² + 2m + k = 0. m बरोबर मग जेवढं मूळ आहे तेच किंमत आपल्याला ठेवावं लागेल. काय ठेवावं लागेल? -7/5 -7/5. मग आता कशाचा वर्ग? इथं m आहे तिथं -7/5 ठेवा. इथे -7/5 ठेवा. आता याच्यामध्ये आपण सॉल्व केलं समजा. आता हे इथं सोडवू आपण. लक्ष द्या नीट. 5 × -7/5 त्याचा वर्ग अधिक 2 × -7/5. तर आता हे 5 -7चा वर्ग म्हणजे 7 × 7 7 49. 5चा वर्ग 25 अधिक 2 × -7/5. आता काय होईल रे? 5 1 5 5 5 25. म्हणजे याला आता 49/5 अधिक 2 7 14. पण हे वजा आहे म्हणून 14/5. मग आता इथं करू आपण 49/5, इथं करू -14/5. मग आता हे सॉल्व केले आपण. आता बघा छेद सारखे आहे म्हणून सरळ सरळ अंश एकदाच घ्यायचा. 49 वजा आहे म्हणून वजा चिन्ह छेद एकदाच. आता 49 मधून 14 गेले, 9तून 4 गेले, 5 राहिले, 4तून 1 गेले, 3 राहिले, 35/5. किती येते? 35/5. 35ला जर भाग दिला 5 जाते. 5 1 5 5 7 35. म्हणजे इथे 7/1 म्हणजेच किती? 7. मग हा झाला इथं 7. मग आता इथं आले 7. 7 उजव्या साईडला गेले. अधिक आहेत तर काय होतील? वजा. प्लस आहेत तर k = -7. इथे एक्झरसाइज संपली.